रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वरीच्या 30 दिवसाच्या पारायणामध्ये आज 26वा दिवस. कालपर्यंत आपण 277 ओव्यापर्यंत वाचन केले आहे. आज आपण 278व्या ओवीपासून पुढे 300 ओव्यापर्यंत वाचन करणार आहोत. श्री गणेशाय नमः. पंचैतानि महाबाहु कारणानि निबोध मे. सांख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्व कर्मणाम. हे महाबाहु, सर्व कर्मांच्या सिद्धीला आवश्यक अशी ही 5 कारणे सांख्य सिद्धांतामध्ये सांगितलेली आहेत. ती तू माझ्यापासून समजून घे. आणि पाचही कारणे ती तूही जाणशील विपाये. जे शास्त्री उभवून बाहे बोलती तया ते वेदरायाच्या राजधानी. सांख्य वेदांताचा भुवनी निरूपणाचा निशाण ध्वनी गर्जती ते. जे सर्व कर्म सिद्धी लागी येची मुद्दले हो जगे. येथन सुवावा भंगी आत्मराजू. या बोलाची डांगुरटी ती प्रसिद्धी आली किरीटी. म्हणून तू वाहन कर्मपुटी वसो काजी. आणि मुखांतरी ऐकिजे तैसे कायशे हे ओझे. मी चित्रत्न तुझे असता हाती. आरिसा पुढा मांडलिया का लोकांच्या डोळ्या. मानू देवा द्यावा पावया आपुले निके. भक्त जैसेनी जेत पाये तेथ तेचे होत जाये. तो मी तुझे चालू आहे खेळणी आहे. आयशे प्रीतीचेनी वेगे देव बोलताशे नेगे. तव आनंदा माझी अंगे विरतशी हिरू. चांदणी याचा पडी भरू झालया सोमकांताचा डोंगरू. विगरोनी सरोवरे हो पाये जैसा तैसे सुखानी अनुभूती. या भावांची मोडोनी भिंती. आतले अर्जुनाकृती सुखची येत तेथ समर्थू म्हणून देवा. अवकाशू झाला आठवा मग बुडतयाचा धावा जीवे केला. अर्जुना येसनी धेंडे प्रज्ञा पसरेशी बुडे. आले भरते एवढे ते काढून पुरती. देव म्हणे हागा पार्था तो आपण पे देख सर्वता. तव श्वासूनी रे माथा तुकिला. म्हणे जानशी दातारा मी तुझशी व्यक्ती शेजारा. उपगला ध्येय काहारा उपायी. तया हे हायसा लोभे देतसा. जरी लालसा तरी काजी घालितसा. आडाड जीवा तेथ श्रीकृष्ण म्हणते निके. अद्यापि नाही मा ठाऊके. वेडा चंद्रानी चंद्रिके न मिळणे आहे. आणि हाही बोलून भाऊ तुझ दावो आम्ही भिवो. जे रुसता बांधे थावो ते प्रेम गाहे. येथ एकमेकांची खुने विसंवादू तवची जिने. म्हणून असो हे बोलणे ये विषयीचे. मग कैशी कैशी ते आता बोलत होत पंडुसुता. सर्व कर्मा भिन्नता आत्मेनिशी. तावा अर्जुन म्हणे देवे माझे मनीचे स्वभावे. प्रस्ताविले बरवी प्रमेयती. जे सकळ कर्माचे बीज कारण पंचक. तुझ सांगे नाहीशी पैज घेतली का. आणि आत्मया येत काही सर्वथा लागू नाही. हे पुढारलाशी देई लहानी माई. या बोला विश्वेशे म्हणितले तोचे बहुवशे. ये विषयी धरणे बैशे ऐशे के जोडे. तरे अर्जुना निरूपी जेल
ते कीर भाषे आतुल परी मेचू ये होई जल ऋणिया तुझ तवा अर्जुन म्हणे देवो काही विसरले मागेल भाव ये गोठी की राखता हो मी तू पण एथ श्रीकृष्ण म्हणते हो का आता अवधानाचा पसरून का करुण्याईका पुढारलोते तरी साच जिगा धनुर्धरा सर्व कर्माचा उभारा होई बाहिर वाहिरा करणी पाचे आणि पंचकारण दळवाडे जिही कर्मा कारू मांडे ते हेतू तव उघडे पाच आती एरात्मतत्व उदासीन ते ना हेतू ना उपादान नांगे करी संवाद कार्यसिद्धीचे तेथ शुभाशुभी अंशी निपजते कर्मे ऐशी राती दिवो आकाशी जिया परी तोय तेज धुमो यया वायुशी संगमो झालिया हुया भ्रागमो योमते नेने नाना काष्टी नाव मिळे ते नावडोनी चळे चाल विजय अनिळे उदकते साक्षी का कवने एके पिंडे विचितावतरे भांडे मग भवंडीचे दंडे भ्रमे चक्र आणि कर्तृत्व कुलालाचे तीथ काय ते पृथ्वीचे आधारा वाचो निवेचे विचारे पा हे असो लोकांच्या राटे होता आगव्या कोण काम सवितया अंगाले तैसे पाच हेतू मिळणे पाचीची ये कारणी की जे कर्मलतांची लावणी आत्माशिना आता तिची वेगळाली पाचही विवंचुगा भले तुकोनी घेतली मोतीये जैशी अधिष्ठानं तथा कर्ता करणंच पृथग्विदं विविधाश्च पृथक् चेष्टा दैवं चैवात्र पंचमम् ती कारणे म्हणजे शरीर त्याचप्रमाणे जीव निरनिराळ्या प्रकारची इंद्रिये प्राणापानादिकांचे निरनिराळे व्यापार आणि पाचवे कारण म्हणजे इंद्रियाच्या अधिष्ठात्री देवता तैसे यथा लक्षणे आयकपा कर्म कारणे तरी देह हे मी मने पहिले येत याती अधिष्ठान ऐशे म्हणजे ते याचे उद्देशे जे सोभोग्येशी वशे भोगता येत इंद्रियांचा दाही हाती जाचून या दिवो राती सुख दुःखी प्रकृती जोडी जती जे ते भोगावया पुरुखा आन ठाऊचे नाही देखा म्हणून अधिष्ठान भाका बोलिजे हे 24 तत्वांचे कुटुंब घर वस्तीचे तुटे बंद मोक्षाचे गुंतले येथ किंबहुना अवस्थात्रया अधिष्ठान धनंजया म्हणून देहाया हेची नाम आणि करता ती तुझे कर्माची कारण जाणिजे प्रतिबिंब म्हणिजे चैतन्याचे जे आकाशची वर्षे निर ते तळवटी बांधे नाडर मग बिंबोनी तदाकार होई जेवी का निद्रा भरे बहुवे रायापण पेठावे नवे मग स्वप्नीची सामावे रंकपणी तैसे आपुलेनी विसरे चैतन्यचे देहाकारे आभासुनी अविष्कारे देहपणे जे जया विचाराचा देशी प्रसिद्धे गा जीवो ऐशी जेने भाष केली देहेशी आघवाविषयी प्रकृती करी कर्मे ती म्या केली मने भ्रमे येत करता येणे नामे बोलिजे जीव मग पाते याचा केशी
एकची उठी तिठी जैशी मोकळी चवरी ऐशी चिरी बगमी का घरा आतुला एकू दीपाचा तो अवलोकू गवाक्ष भेदी अनेकू आवडी जीवी तेवी बुद्धीचे जाणणे श्रोत्रादी भेदे येणे बाहेरी इंद्रियपणे फाकी जे का ते पृथग्वेद कारण कर्माचे या कारण तिसरे गाझान नृपनंदना आणि पूर्व पश्चिम वाहनी निघाल्या ओघाच्या मिळणी होय नदी नद पाणी एकची जेवी काही कुची पुरुष जैसा अनुसरत नवारसा नवविधू ऐसा आवडू लागे तैशी क्रिया शक्ती पवनी अशी जे अनपायिनी ते पडिली नाना स्थानी नाना होय जैवाची करी येणे तैतीची होय बोलणे हातालय तरी घेणे देणे होय आगा चरणाचा ठाई तरी गती तेची पायी अधोद्वारी द्वयी क्षरणे तेची कंदोनी हृदयवरी प्रणवाची उजरी करिता तिची शरीरी प्राणुनिपे मग ऊर्ध्वीची आरिगी निगा पुढती तिची शक्ती पैगा उदानु ऐशिया लिंगा पात्र झाले अधोरंध्राचे निवाहे आपानु हे नाम लाहे व्यापकपणे होय व्यानुतेची आरोगिले निरसे शरीर भरे सरीशे आणि न सांडिताशे सर्व संधी ऐशिया या राहटी मग तिची क्रिया पाठी समान ऐशी किरीटी बोलिजे गा आणि जांभई शिंक ढेकर ऐसे सा हो तसे व्यापार नागकुर्म कुक्कर इत्यादी होय एवं वायूची ही चेष्टा एकची परी सुभटा वर्तनास्तव पालटा येतशी जे ते सुदली वृत्ती पंथी वायू शक्ती गायथे कर्मकारण चौथी ऐशे जाण आणि ऋतू बरवा शारदी पुढती चांदो चंद्री जैसा संबंधू पौर्णिमेचा का वसंती बरवा रामू आरामी ही प्रिय संगमू संगमी आगमू उपचारांचा नाना कमळी पांडवा विकासू जैसा बरवा विकाशी यावा परागाचा वाचे बरवे कवित्व कवित्वी बरवे रसिकत्व रसिकत्वी परतत्व स्पर्शो जैसा तैशी सर्व वृत्ती वैभवी बुद्धीची एकली बरवी बुद्धी ही बरवनवी इंद्रिय प्रौढी मंडळा शृंगारू एकची निर्मळा जयाधिष्ठात्री आका मेळा देवतांचा जो मनोनी चक्षुरादिके दाहे इंद्रिया पाठी स्वानुग्रहे सूर्यादिका काये सुरांची वृंद ते देव वृंद बरवे कर्मकारण पाचवे अर्जुना येथ जाणावे देवो म्हणे एवं माने तुझे आईनी तैशी कर्मजातांची ही खाणी पंचविधा करणी निरूपिले आता हिची खाणी वाढे मग कर्माची सृष्टी घडे जी तेही तूही उघडे दाऊ पासे शरीर वांग मनोभिर्यत कर्म प्रारभते नरः न्यायं वा विपरीतं वा पंचैते तस्य हेतवः मनुष्य शरीर वाणी आणि मन यांच्या योगाने जे जे विहित अथवा निषिद्ध कर्म करतो त्याचे हे 5 हेतू आहेत. तरे अवसात आली माधवी
ते हेतू होय नव पल्लवे पल्लव पुष्प पुंज धावी पुष्प फळाते का वार्षे आणि जे मेघो मेघे वृष्टी प्रसंगू वृष्टी स्तव भोगू सस्य सुखाचा ना तरी प्राची अरुणा देवी अरुणे सूर्योदय होये सूर्य सगळा पाही दिवो जैसा तैसे मन हेतू पांडवा होय कर्म संकल्प भावा तो संकल्प लावी दिवा वाचेचा गा मग वाचेचा तू दिवटा डावी कृत्य जातांची वाटा तेव्हा करता रे कामठा कर्तृत्वाचा तेथ शरीराधिक दळवाडे शरीराधिका हेतुची घडे लोह काम लोखंडे निर्वाळीजे जैसे का तांतुवाचा ताना तांतू घालिता वैरणा तो तंतूची विचक्षणा होय पटो तैसे मन वाचा देहाचे कर्म मनादी हेतुची रचे रत्नी घडे रत्नाची दळवाडे जीवी हेत शरीरादिके कारणे तेची हेतू केवी हे कोणे अपेक्षिजे तरी तेने अवधारिजो ऐका सूर्याच्या प्रकाशा हेतू कारण सूर्यचू जैसा का उसाचे कांडे उसा वाढी हेतू नाना वाग्देवता मानावी दैवाचेचे लागे कामवावे का वेदा वेदेचे बोलावी प्रतिष्ठा ये तैसे कर्मा शरीरादिके कारण हे केर ठाऊके परी हेची हेतू न चुके हे येत आणि देहादिके कारणे देहादी हेतू मिळवणे होय जया उभारणे कर्म जाता ते शास्त्रार्थी मानिलिया मार्गानुसरे धनंजया तरी न्याय तो न्याया हेतू होय जैसा पर्जन्योदकाचा लुटू विपाये धरे साळेचा पाटो तरी जिरे परी चाटू उपयोग आधी का रोषे निघाले अवचटे पडिले द्वारकेच्या वाटे ते शिने परी सुनाटे न वचती पदे तैसे हेतू कारण मिळे उठे कर्म जे आंधळे शास्त्राचे लाहे डोळे तै न्याय म्हणिपे ना दूध वाढिता ठावो पावे तव उतोन जाय स्वभावे तोही वेचू परी नव्हे विचले ते तैसे शास्त्र साहेबिन केले नव्हे जरी अकारण तरी लागो का नागवन दान लेखे आगा बावन्ना वर्णांत परता कोण मंत्रू आहे पंडुसुता का बावन्न ही नुच्चारिता जीवाती परी मंत्राची कडसनी जवनी निजे कोदंड पाणी तव उच्चार फळवानी न पवे जेवे तेवे कारण हेतू योगे जे बिसाट कर्म निगे ते शास्त्राची न लगे कासे जव कर्म होतची असे तेव्हाही परी ते होणे नवे पाही तो अन्यायोगा अन्यायी हेतू जाणावा तत्रैवं सति कर्तारं आत्मानं केवलं तुयः पश्यत्यः कृतबुद्धित्वां न स पश्यति दुर्मतीः असे असताना शास्त्र संस्कार विहीन बुद्धी असल्यामुळे जो शुद्ध आत्म्यालाच करता असे समजतो तो मूढ होय त्याला यथार्थ समजत नाही एवं पंचकारणा कर्मा पाचही हेतू हे सुमहिमा आता येथे पाहे पात्मा सापडलाशे भानून होनी रूपे जैसे चक्षुरूपाती प्रकाशी आत्मान होनी कर्मे तैसी प्रकटित असे गा पाही प्रतिबिंब आरिसा
दोन्ही न होनी विरेशा, दोही ते प्रकाशी जैसा, न्याहाळिता तो का अहोरात्र सविता, न होनी करे पांडू सुता, तैसा आत्मा कर्म करता न दोन्ही दावी, परे देहाहमान भुले, जयाची बुद्धी देही चातले, जयात्मविषयी झाले मध्यरात्री, जेने चैतन्या ईश्वरा ब्रह्मा, देहची केले परमशिमा, तयात्मा करता हे प्रमा अलोट उभये, आत्माचे करता हाही निश्चय नाही तत्वता, देहोची मी कर्म करता मानितो साचो, जे आत्मा मी कर्मातीतो, सर्व कर्म साक्षी भूतो, हे आपली कही मातू नायके चिकानी, म्हणून उमपात्मयाती, देची वरी मविजे येथे, विचित्र काही रात्री दिवसाते डुडोळ न करी, पैजेने आकाशीचा कही, साचू सूर्य देखिला नाही, तो थिल्लरीचे बिंब काही मानून लाहे, थिल्लराचे निजाले पणे, सूर्याशी आणि होणे, तयाचा नाशी नाशने कंपे कंपो, कागा निद्रिताचे वो नये, तव स्वप्न साच हो लाये, रज्जुने सापाबिये भीष्मो कवना, जव जवळ आथे डोळा, तव चंद्रू देखावा की पिवळा, काय मृगी ही मृग जळा भाळावे नाही, तैसा शास्त्र गुरुचे निनावे, जो वाराही टेको निधी शिवे, केवळ मावड्याचे निची जिवे, जे आला जो तेने दे आत्मदृष्टीमुळे, आत्मया घापे द्याचे जाळे, जैसा भ्राचा वेगू कुले चंद्रिमानी, मग तया मानन यासाठी, देहबंदी शाळे किरीटी, कर्माचा वज्र गाठी कळाशे तो, पाये पा बंद भावना दृढा, नळीयेवरी तो बापुडा, काय मोकळे आहीच वडा, नटकेची पुंसा, म्हणून निर्मळे आत्मस्वरूपी, जो प्रकृतीचे केले आरोपी, तो कल्पकोडीचा मापी, मवीची कर्मे, आता कर्मा माझी अशी, परितया ते कर्मन स्पर्शे, वडवा नळा ते जैसे समुद्रोदक, तैसेनी वेगळेपणे, जयाचे कर्मी असणे, तो कीर जाणावा कवने तरी सांगो, जे मुक्ता ते निर्धारिता, लाभे आपुलीच मुक्तता, जैशी दीपे दिशे पाहता आपली वस्तू, नाना आरिसा जवउटी जे, तव आपण पयापन भेटिजे, का पाणी पावता पाणी होईजे लवणे जेवे, हे आसो परतोनी मागुते, प्रतिबिंब पाहे बिंबाते, तव पाहणे जाऊन आईते बिंबची होय, तैसे हारपले आपण पे पावे, तै संता ते पाहता गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा, तरे कर्मे असोनी कर्मे, जो नावरे समे विषमे, चर्मचक्षुचे नीचामे दृष्टी जैसी, तैसा सोडवला जो आहे, तयाचे रूप पाहता पाये, उपपत्तीची बाहे उभवनी सांगो, यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते, हत्वापि स इमान् लोकान् न हन्ते न निबध्यते, ज्याच्या ठिकाणी मी कर्म करता हा अहंकार नाही, त्याची बुद्धी अलिप्त असते, त्याने जरी या सर्व जगताला मारले तरी तो कोणालाही मारितही नाही व म्हणून बांधलाही जात नाही.
तरी अविद्येची निदा विष्णू स्वप्नाचा हा धांदा भोगित होता प्रबुद्धा अनादि जो. तो महावाक्याचे निनावे गुरु कृपेचे निथावे माथा तो ठेविला नव्हे थापटिला जैसा तैसा विश्व स्वप्नेशी माया निध सांडोने धनंजया सहसाची लात्वया नंदपणे नो. तेव्हा मृगजळाचे पुर दिसते एक निरंतर हारपती का चंद्रकर फाकता जैसे का बाळत्व निघोनी जाय तै बागुला नाही त्राय पै जळालिया इंधन न होय रंधन जेवी नाना चिवू आलिया पाठी तै स्वप्न न दिशे तिठी तैशी अहम ममता किरीटी नुरेची तया. मग सूर्य अंधारा लागे रिगो का भलते सुरंगी परी तो तयाचा भागी नाहीच जैसा तैसा आत्मत्वे बेठिला होय तो जया तया दृश्या ते पाही ते दृश्य दृष्टेपणेशी होत जाये तयाचे रूप. जैसा वन्नी जया लागे ते वन्नीचे झालिया आंगे दाह्य दाहक विभागे सांडिजे ते. तैसा कर्माकारा दुजेया तो कतेपणाचा आत्मया अवला हो येते गेलया काही बाईचे उरे. ती आत्मस्थितीचा जो रावो मग तो देही ये जाणे लठावो काय प्रळयांबूचा उन्नावो ओघू मानी तैशी ते पूर्ण अंता काही देहपणे पंडू सुता आवरे काही सविता बिंबे धरिला पै मथोनी लोणी घेपे ते मागुती ताकी घापे तरी ते अलिप्तपणे शिंपे तेने शिकाये नाना काष्टोनी विरेशा वेगळा विलिया हुताशा राहे काष्टाचिया मांदुसा कोंडलेपणे का रात्रीच्या पोटात वो निघाला जो भास्वतू तो रात्री ऐशी मातू ऐके काही तैसे वेद्य वेदकपणेशी पडिले का जयाचा ग्राशी तया देह मी ऐशी अहंता कैची आणि आकाशी जेथे जेथुनी जाईजे तेथाशे भरोनी म्हणून ठेले कोंदोनी आपे आप तैसे जे तिने करावे तो तिची आहे स्वभावे मा कोणी कर्मी वेठावे करतेपणे नुरेचे गगना विन ठावो नोहेचे समुद्रा प्रवाहो नुठीची ध्रुवा जावो तैसे जाहले ऐशेनी अहंकृती भावो जयाचा बोधी झाला वावो तरी देवा जव निर्वाहो तवाती कर्मी आगा वारा जरी वाजोनी ओसरे तरी तो डोल रुखे उरे का शिंदे त्रुटी राहे का पुरे वेचलेनी का सरल्या गीताचा समारंभो नवचे राहुलेपणाचा क्षोभो भूमी लोळून गेली आंबो ओल थारे आगा मावळलेनी अर्के संधीचे भूमिके ज्योती दीप्ती कौतुके दिशे जैसे पै लक्ष भेदिली आही वरी बाण धावेचे तव वरी जव भरली आठी वरी बळाची ते नाना चाकी भांडे आले ते कुंभारे परते नेले परी भ्रमेची ते मागिले भुवन दिले तैसा देहाभिमानू गेल्या
देह जेणे स्वभावे धनंजया झाले ते पैसया चेष्ट ते संकल्पे विन स्वप्न न लाविता दांगेचे बन न रचिता गंधर्व भुवन उठे जैसे आत्मयाचे निउद्यमे विन तैसे देहादी पंचकारण होयापन यापन क्रिया जात पै प्राचीन संस्कार शेषे पाचही कारणे सहेतुके काम विजते गानिके कर्माकारे तया कर्मा माझी मग संहरो आघवे जग अथवा नवे चांग अनुकरो परे कुमुद कैसे सुखे ते कमळ कैसे फाके ही दोन्ही रवी न देखे जया परी का बिजू वर्षोनी आभाळ ठिकर्या तो भूतळ अथवा करू शाडुंगळ पर्जन्यवृष्टी परे तया दुईते जैसे निजे जे चेका आकाशे तैसा देहीच जो असे विधे दृष्टी तो देहादिके चेष्टे घडता मोडता हे सृष्टी न देखे स्वप्न किरीटी चेला जैसा एरवे चामाचे डोळेवरी जे देखते देहाचे वरी ते किरतो व्यापारी ऐशीच मानिते का तनाचा बाहुला जो आगरा मेरे ठेविला तो साच चिराखता कोला म्हणजेना पिशे नेसले का नागवे हे लोकी ओनी जाणावे ठाणोर्याची मवावे आणि गाय का महासतीचे भोग देखे केर सकळ जग परिते आगे नांग ना लोको देखे तैसा स्वस्वरूपी उठेला जो दृश्यशी द्रष्टाटला तो नेने काय राहटला इंद्रिय ग्रामो आगा थोरी कल्लोळी कल्लोळ साने लोपता तिरिचे निजने एके एक गिळले मने मानिजे जरी तरी पानियाकडे पायी कोणी गिळजत आहे काही तैसे पूर्ण तुझे नाही जे तो मारे सोन्याच्या चंडिका सुवर्ण शुळेचे देखा सोन्याच्या महिका नाशू केला तो देवल वशिया कडा व्यवहारू गमला पुढा वाचून शूळ महेश चामुंडा सोन्याची आहे पै चित्रीचे पाणी हुताशो तो दिठीचे भागो आबासू पटिया घे ओलांशू दोन्ही नाही मुक्ताचे देह तैसे हालत संस्कार वशे ते कोणी लोक पिशे करता म्हणती आणि तया करणे या तो घडोती लोका गातू परितेने केला हे मातो भोडोची नव्हे तव अंधारूचे देखावा तेजे माती फेडी हे के बोलिजे तैसे ज्ञानिया नाही तुझे करील काय म्हणून तयाची बुद्धी नेने पाप पुण्याची गंधी गंगा मिनलिया नदी विटाळू जैसा आगीशी आगी झगडल्या काय पोळे धनंजया की शस्त्र रूपे आपण या आपणचे तैसे आपण पया परते जो नेने क्रिया जाता ते तेथ काय लिंपवी बुद्धी ते तयाचे मनोने कार्य करता क्रिया हे स्वरूपचे झाले जया नाही शरीराधिके तया कर्मी बाधू जो करता जीव विंदाने काढोनी पाच हे खाणे घडिता हे करणी आहुती दाहे तेथ न्यावो आणि अन्यावो हा द्विविधो साधून यावो उभविता न लवी खेवो कर्म भुवने या थोराडा कीरकामा विरजानुवे आत्मा परी मनशी हन उपक्रमा हातून तो साक्षी चिद्रूप
कर्म प्रवृत्तीचा संकल्प उठितो का निरूपू आपणच दे. तरी कर्म प्रवृत्ती ही लागी तयासो नाही अंगे. हे प्रवृत्तीचे ही उळगी लोकूचे आती. म्हणून आत्मयाचे केवळ जो रूपचे जाला निखिळ तया नाही बंदिशाळ कर्माची हे. परे अज्ञानाचा पटे अन्यथा ज्ञानाचे चित्र उठे. तेथ चितारणी हे त्रिपुटी प्रसिद्धे जे. ज्ञानम ज्ञेयम परे ज्ञाता त्रिविधा कर्म चोदना. करणं कर्म करते ते त्रिविधा कर्म संग्रह. ज्ञान ज्ञेय ज्ञाता हे कर्माचे प्रवृत्ती त्रय आहे. करण म्हणजे इंद्रिय, कर्म व कर्ता असा 3 प्रकारचा कर्म संचय आहे. जे ज्ञान ज्ञाता ज्ञेय हे जगाचे बीजत्रय ते कर्माची निसंदेह प्रवृत्ती जाण. आता याची गात्रया व्यक्ती वेगळा लिया ऐके धनंजया करू रूप. तरे जीव सूर्यबिंबाचे रश्मी स्तोत्रादिके पाचे. धावोनी विषय पद्माचे फुडिती मढ. की जीवन रूपाचे वारू उपलाने घेऊन इंद्रियाची केकाने. विषय देशीची नागवणे आणि नये. हे असो ही इंद्रिये राहते. जे सुख दुःखीशी जीवा भेटे ते सुषुप्ती काळी ओटे. जेथ ज्ञान तया जीवा नाव ज्ञाता. आणि जे हे सांगितले आता ते येत पंडू सुता ज्ञान जाण. जे अविद्येची पोटी उपजत खेवो किरीटे. आपण याती वाटी ती ठाई. आपुले धावे पुढा घालून ज्ञाचा गुंडा. उभारी मागिले कडा ज्ञातृत्वाते. मग ज्ञात्या ज्ञेया दोघा तो नांदनुकेचा बघा. माझी झाली निपैगा वाही जेनी. टाकोनी ज्ञेयाची शिव पुरे जयाची धाव. सकळ पदार्था नाव सुतशे जे. ते गा सामान्य ज्ञान या बोला नाही आन. ज्ञेयाची चिन्ह ऐकाता. तरे शब्द स्पर्शू रूप गंधरसू. हा पंचविधू आभासू ज्ञेयाचा जो. जैसे एकेची चूत फळे इंद्रिया वेगळ वेगळे. रसे वर्णे परिमळे भीतीचे स्पर्शे. तैसे ज्ञेय तरी एकसरे. परिज्ञान इंद्रियद्वारे घे म्हणून प्रकारे 5 झाले. आणि समुद्री ओघाचे जाणे. सरे लानी पाचे धावणे कापली. सरे वाढणे सश्याची जेवी. तैसे इंद्रियांचा वाहवटी. धावतया ज्ञाना जेथठी. होय ते गा किरीटी विषय ज्ञेय. एवं ज्ञातया ज्ञानानेया. तिहे रूप केले धनंजया. हे त्रिविध सर्व क्रिया प्रवृत्ती जाणो. जे शब्दादी विषय हे पंचविध जे ज्ञेय. तिची प्रिय का प्रिय एके परिचय. ज्ञान मोठके ज्ञातया. दाविना जव धनंजया. तव स्वीकारा की त्यजावया प्रवृत्तीची तो. परे मिनाते देखोनी बघू. जैसा निधाना ते रंको. का श्री देखोनी कामुकू प्रवृत्ती धरे. जैसे खालारा धावी पाणी. भ्रमर फुलाचे घाणी.
नाना सुटला सांजवनी वसूचे पा आगा स्वर्गीची उर्वशी ऐकोनी जेवी मानुषी वारत्याला विजती आकाशी यागांची पै पारिवा जैसा किरीटी चढला नभाची ही पाठी पारवी देखो निलोटी अंगची सगळे हे ना घन गर्जना सरिसा मयूर ओवांडे आकाशा ज्ञाता ज्ञेय देखो नितैसा धावची घेय म्हणून ज्ञान ज्ञेय ज्ञाता ये त्रिविधगा पंडुसुता होईचे कर्मा समजता प्रवृत्ती येत परीतीची ज्ञेय विपायी जरी ज्ञात्याती प्रिय होय तरी भोगावया नसाये क्षणही विलंबो ना तरी अवचटे ते विरू होऊन भेटे तरी युगांत वाटे सांडावया व्याळा का हारा वरपडा झाले या नरा हरिकुवाने दरारा सरसा चिवटे तैसे ज्ञेय प्रिया प्रिये देखील निज्ञातया होय मग त्याग स्वीकारी वाहे व्यापाराते ते तर रागी प्रति मल्लाचा गोसावी सर्व दळाचा ऋतू सांडोनी पायांचा होय जैसा तैसे ज्ञातीपणे जे असे ते करता ऐशिया दशे जीविते बैसले जैसे रंधन करो का भवरेची केला मळा वरकलूची झाला रंग अंकसळा नाना देवो रिगाला देवळा देवाच्या कामा तैसा ज्ञेयाची हवा ज्ञाता इंद्रियांचा मेळावा राहटवी तेथ पांडवा करता होय आणि आपण होनी करता ज्ञानाने करणता तेथे ज्ञेयची स्वभावता कार्य होय ऐसा ज्ञानाची निजगती पालटू पडेगा सुमती डोळ्यांची शोभा राती पालटे जशी का अदृष्ट झालिया उदासू पालटे श्रीमंताचा विलासू पुनवे पाठी शितांशू पालटे जैसा तैसा चाळिता करणे ज्ञाता वेठी जे करतेपणे तेथीची ते लक्षणे ऐकाता तरी बुद्धी आणि मन चित्त अहंकार हन हे चतुर्वेद चिन्ह अंतःकरणाचे बाहेरी त्वचा श्रवण चक्षुरसना घ्राण हे पंचवेद जाण इंद्रिये गा तेथ आतुले तव करणे करता कर्तव्या घेऊ माने मग तै जरी जाणे सुखा येते तरी बाहेरिले तेही चक्षुरादिके दाये ओढोने लवलाये व्यापाराजवे मग तो इंद्रिय कदंबो कर विजय तव राबो जव कर्तव्याचा लाभो हाताशी ना ते कर्तव्य जरी दुःखे फळेलायचे देखे तो लावी त्याग मुखे ते दाही मग फिटे दुःखाचा ठावो तव राठवी रात्री दिव विकनु वाते कारावो जयापरी तैशेनी त्याग स्वीकारी वाता इंद्रियाची धुरी ज्ञात्या ती अवधारी करता मनिपे आणि कर्तयाचा सर्व कर्मी आवतांची अपरिक्षमी म्हणून इंद्रिया ती आम्ही करणे म्हणू आणि हिची करणेवरे करता क्रिया ज्या उभारी त्या व्यापी ते अवधारी कर्म येथ सोनाराच्या बुद्धी लेणे व्यापी चंद्र करी चांदणे का व्यापी वे लाळपणे फिली जैशी नाना प्रभा व्यापी प्रकाशू गोडिया इक्षुरसू हे असो अवकाशू आकाश जायचा तैसे कर्तयाची क्रिया
व्यापले जे धनंजया ते कर्मगा बोलावया आन नाही. एवं करता कर्म करण या तीचे लक्षण सांगितले तुझ विचक्षण शिरोमणी. हेत ज्ञाता ज्ञान ज्ञेय हे कर्माची प्रवृत्ती त्रय तैसेची करता करण कार्य हा कर्मसंचय. वन्य ठेविलाशे धुमो आखी बिजी जेवी द्रुमो कामनी जोडे कामो सदा जैसा तैसा करता क्रिया करणे कर्माचे आहे जिंतवणे सोने जैसे खाणे सुवर्णाचे. म्हणून हे कार्य मी करता ऐसे हाती जेत पांडुसुता तेथात्मा दुरी समजता क्रियापाशी. या लागी पुढते आत्मा वेगळाची सुमती आता सुही किती जाणताशी तो. ज्ञानन कर्म च कर्ता च त्रिदैव गुणभेदत प्रोच्यते गुणसंख्याने यथाव्रतचुनतान्यपि. सांख्यशास्त्रामध्ये असे सांगितले आहे की ज्ञान कर्म आणि कर्ता ही तीन देखील सत्व रज आणि तम अशा गुणभेदाने तीन प्रकारचे आहेत. ते जसेच्या तसे मी सांगतो तू ऐक. परे सांगितले जे ज्ञान कर्मा करता न ते तिन्ही तीही ठाई भिन्न गुणियाते. म्हणून ज्ञाना कर्मा कर्तया पाती जो नये धनंजया जे दोन्ही बांधते सोडावया एकची प्रौढ. ते सात्विक ठाऊवे होया तो गुण भेदो सांगो पाये जो सांख्यशास्त्री आहे वायला. जे विचार क्षीर समुद्र स्वबोध कुमुदिनी चंद्र ज्ञान डोळसा नरेंद्र शास्त्राचा जे. ते प्रकृती पुरुष दोन्ही मिसळली दिवर रजनी ते निवडते त्रिभुवनी मार्तंडुजे. जेथ पारा मोहराशी तत्वाचा मापी चोवीसे उमाना घेऊन परीशी सुरवाडीचे. अर्जुना ते सांख्या शास्त्र पडे जयाचे स्तोत्र ते गुणभेद चरित्र ऐशी आहे. जे आपुलेनी अंगिके त्रिविधपणाचे नि अंके दृश्य जात तितुके अंकित केले. एवं सत्वरज तमा तिची एवढी असे महिमा जे त्रैविद्यादी ब्रह्मा अंतिकृमी. परे विश्वेचे आघवी मांदी जेने भेदलेने गुणभेदी पडिले ते तवादी ज्ञान सांगो. जे दिठी जरी चोख किजे तरी भलतेही चोख सुजे तैसे ज्ञान ही शुद्धे लाहीजे सर्व ही शुद्ध. म्हणून ते सात्विक ज्ञान आता सांगो दे अवधान कैवल्य गुण निधान. श्रीकृष्ण म्हणे सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्विकम्. भिन्न भिन्न असलेल्या सर्व भूतांच्या ठिकाणी एकच अविनाशी व अविभक्त असा आत्मा ज्याच्या योगाने पाहतो ते ज्ञान तू सात्विक असे समज. तरे अर्जुना गाते पुढे सात्विक ज्ञान चोखडे जयाचा उदयी ज्ञेय बुडे ज्ञाते निशी. जैसा सूर्य न देखे अंधारे सरिता निजती सागरे का कवळिलिया न धरे आत्मछाया. तया परी जया ज्ञाना शिवादी तृणा वसाना या भूत व्यक्ती भिन्ना नाडळते. जैसे हाते चित्र पाहता होय पाणीये मीठ धुता का चिवोनी स्वप्ना येता. जैसे होय तैसे ज्ञानी जेने करिता ज्ञातव्या ते पाहणे जाणता ना जाणणे जाणावे रे. पैसोनी आठवून लेनी न काढिती आपुल्या आयने का तरंग न घेपती पाणी गाळून. जैसे तैसी जया ज्ञानाची हाता न लगेची दृश्य कथा. ते
ज्ञान जाण सर्वथा सात्विक गा, आरिसा पाहू जाता कोडे, जैसे पाहतेची कारिगे पुढे, तैसे ज्ञेय लोटोनी पडे ज्ञाताची जे. पुढती तेची सात्विक ज्ञान, जे मोक्ष लक्ष्मीचे भुवन, हे असो ऐक चिन्ह राजसाचे. पृथक्त्वेन तू यज्ञानं नाना भावां पृथक् विदां, व्यस्ति सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानं विद्धि राजसं. पण ज्या ज्ञानाने सर्व भूतांच्या ठिकाणी हे भिन्न भिन्न प्रकारचे पदार्थ आहेत असा भेदकारक बोध होतो, ते राजस ज्ञान होय असे जाण. तरे पार्था पर्येसो ते ज्ञानगा राजस, जे भेदाची कास धरून चाले. विचित्रता भूतांची आपणा तोनी ठेकर्या, बहुचकै ज्ञातया आणली जेणे. जैसे साचा रूपाडो घालोनी विसराचे कवाड, मग स्वप्नाचे काबाड वैरी निद्रा. तैसे स्वज्ञानाची पवळे, बाहेरी मिथ्याची मैखळे. ती अवस्थाची आवह्याळी, दावी जे जीवा अलंकारपणे झाकले. बाळा सोने का वाया गेले, तैसे नामी रूपी दुरावले. अद्वैत जया अवतरली गाडुका घडा, पृथ्वी अनोळख झाली मुढा. वन्नी झाला कानडा दीपत्वासाठी, का वस्त्रपणाचे नि आरोपे. मूर्खा प्रति तंतो हारपे, नाना मुग्धा पटू लोपे. दावोनी चित्र तैशी जया ज्ञाना, जाणोनी भूत व्यक्ती भिन्ना. ऐके बोधाची वासना निमोनी गेली, मग इंधनी भेटला अनळू. फुलावरी परिमळू, काजळ भेदे सकळू. चंद्रू जैसा तैसे पदार्थ भेद बहुवस, जाणूनी लहान थोर वेश. आतले ते राजस ज्ञान येत, आता तामसाचे ही लिंग. सांगेन ते ओळख चांग, डाव लावया मातंग. सदन जैसे यत्युत्कृष्ण वदे कस्मिन् कार्ये सक्तमहेतुकम्. अतत्वार्थ वदल पंच तत्तामसं उदाहृतम्. पण एका कार्याच्या ठिकाणी पूर्णत्वाने म्हणजे तेच सार सर्वस्व समजून जडलेले प्रमाण रहित म्हणजे वेदबाह्य, तत्वार्थ शून्य व शूद्र असे जे ज्ञान, त्याला तामस ज्ञान म्हणतात. तरे किरीटी जे ज्ञान, हिंडे विधीचे निवस्रेहीन. श्रुती पाठ मोरी नग्न मनोनी तया. येरी ही शास्त्रपटी करी, जे निंदेचे विटाळवरे. बोलविलेचे डोंगरी म्लेंछ धर्माचा. जे गा ज्ञान ऐशे गुणग्रहे तामसे. घेतले भोवे पिशे होऊनिया. जे सोयरिके बाधून नेणे, पदार्थी निषेधून मने. निरोबिले जैसे सुने शून्य ग्रामे. तया तोंडी जे नाडळे, का खाता जेने पोळे. तेची एक वाळे येर घेण्याचे. पाये सोने चोरिता उंदरो, न म्हणे थरू वितरो. नेने मास खाईरू काळे गोरे. नाना वना माये बोहरे, कडसनी जेवी न करे. काजीत मेले न विचारे, बैसता माशे. आगा वांता का वाढिलिया, साजूक का सडलिया. विवेकू कावळिया नाही जैसा, तैसे निषिद्ध सांडोनी द्यावे. का विहिता दरे घ्यावे, हे विषयाचे निनावे. नेनेची जे तुले आड पडे दिठी,
ते तुले घे विषयाची साठी, मग ते स्त्री द्रव्य वाटी शिष्णोदरा. तीर्था तीर्थ हे भाष, उदकी नाही सनोळखा, तान ओळे तेची सुख वाचोनिया. तयाची परी खाद्या खाद्य, न म्हणे निंद्या निंद्य, तोंडावडे ती मेद्य ऐसाची बोधू. आणि श्री जात तितुके त्वचेंद्रियेची ओळखे, ते विषयी सोयरिके एकची बोधू. पै स्वार्थी जे उपकरे, तयाची नाम स्वैरे, देह संबंधून सरे जे ज्ञानी. मृत्यूचे आगवेची अन्न, आगवेची आगी इंधना, तैसे जगची आपले धन. तामस ज्ञाना ऐशेनी विश्व सकळ, जेने विषोची मानिले केवळ, तया एक जाणे फळ. देह भरण आकाश पतिता निरा, जैसा सिंधूची एक थारा, तैसे कृत्य जात उदरा लागीच बुजे. वाचोनी स्वर्ग नरको आती, तया हेतू प्रवृत्ती निवृत्ती. ये आघवीची राती जाणवेची जे, जे देह खंडा नाम आत्मा, ईश्वर पाषाण प्रतिमा. या परोती प्रमा ढळोनी, मनोनी पडिलेनी शरीरे, केलेनिशी आत्मा विसरे. मा भोगावयावरे कोण वेशे, ना ईश्वरू पाहता आहे, तो भोगवी हे जरी होय, तै देवची खाये विकोनिया. गावीचे देवळेश्वर, नियामकची होती साचार, तरी देशीचे डोंगर उगे कासते. ऐसा विपाये देवो मानिजे, तरी पाषाण मात्रचे जानिजे. आणि आत्मा तव म्हणिजे देहातेची. हे रे पाप पुण्याधिके, ते आघवेची करो निलटिके. हित मानी अग्निमुखे चरणे जे का, जे चामाचे डोळे दाविती, जे इंद्रिये गोडी लाविती, तेची साचे प्रतिती पुढी जया. किंबहुना आयशी प्रथा, वाढते दे कशी पार्था, धुवाची वेली वृथा आकाशी जैशी. कोरडा ना ओला उपयोगा ते गेला, तो वाढून मोडला भेंडू जैसा. नाना उसांची कणशे, का नपुसके मानुषे, बन लागले जैसे साबरीचे. नातरे बाळकाचे मन, का चोरा घरीचे धन, अथवा गळास्तन शेळीयेचे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय. श्री कृष्णार्पण.